याच्यात किती बोकडं आहेत काय माहिती. बाबाच्या शेळ्या आता याल्यात. कोणते कालची? हे सुकलेले, हे आजचं दिसतंय. हे नाही आजचं आहे. तुमचं बघा ध्यानात, मला काय करायचं. हा हा हा. हे दोन आजचे आहेत का? हे दोन आजचे आहेत. काय आहे नर आहे का मादी? पाट आहे पाट. ते ज्या शेळीने दिलत ना माझ्या पाठीने, तिला तर कानाला केस नव्हते, काहीच नव्हते, पाटच होती ती बी. कशी झालेत दूध पैसे बघत येत. 2 पाठी 2 बोकडे काय सोन मावशी होय ग? 2 पाठी 2 बोकडे सोन मावशी होय. सोन मावशी 2 पाठी 2 बोकडे. 2 पाठी 2 बोकड. त्याचं प्यायचं बघ ती. ऐ घ्या झोपून घ्या. तुम्ही लय आरडायला लागली. आज राजहंसने अंड दिलं होतं, आज लक्षच दिलं नाही बरं दिवसभर. परत देतो त्याच्या खालीच ठेवून म्हणलं घरी घेऊन जावं, पण बाबा म्हणतात नको, तिला तसंच बसवून द्या. चल नाही पोलीत. चल ग बस, तुझ्या अंड्यावर जाऊन बस. आता 7 अंड दिलंय बरं का आज. उद्या देणार नाही, परवा देईन एखाद्या वेळेस, नंतर द्यायचं नाही. आता काय माहिती काय करते. एक निघाला बाहेर. हा ट्यूब एक लटकून ठेवावं लागेल भाऊ. इथं करंट तिथंच होती, पडली वाटतं ती. चला आणतो मी त्याला. आता रे आपलं बघ एकच अंड खराब झालं 28 तारखेचं कडे. हा ना, हे पण हरवलंय आपल्या बॅटरीचं. कुठं पडलंय काय माहिती. एकच अंड तर खराब झालं, ते पण आपल्या हाताने झालं. ती लाईट गेली ती बघा 4-5 तासमध्ये. ते त्याच्यामुळं झालं ते. हे नका टाकू, ते आत आहे ना लय वास घुमतो. तिला पण खायला टाकलेलं आहे. तिला पाण्याचंच कसं आहे काय माहिती आता. पाणी ना धुवावं लागेल तिला. पाण्याचं कसं आहे म्हणजे ते बादली ताण पाणीचं सांडाव नाही तिने त्या अंड्यात खाली. इकडं बांधून टाक. बरं मी आणतो पण थांबा येतो त्यांना येऊन नका देऊ बाई. थांबा येऊन नका देऊ आता. नाही पण प्यायचं काय पण पी. अरे इकडं गुते होती पाणी पिऊन मग बसल. तिला पाणी ना आगे तसं तिथं करायला म्हणे इथं काहीतरी असेल ना. देऊ का? हा ते चरण गेले ते नाही मला आहे ना तार देऊ का? हे देऊ का? हे काढू का? हे काढू एक काढू ना. तर राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मम्मी पेट राहिली आता गरम पाणी करायला चूल. अजून कोणीच सोडलेलं नाही आहे. मुरली बाबाला मला जायचं आहे बरं का आज बाजारात. बाबाला घ्यायची वगार. काय माहिती अजून कन्फर्म नाही आहे. काय फोन आला तर जाऊ, नाहीतर मग राहिलं. हो गो गोले. गोले ते काय करतोय बघ ना, ते स्टँड बघ ना. तुला तर काय लय भाव लागतो आता आहे ना. हा लय मोठी दिंडी चालली गाड्या एवढी. चला भाऊ, कॉम्बड्यांना टाकलंय, शेळ्यांना माका पण टाकली बरं का. पण ते काय झालं, राजहंस आहे ना खात नव्हते नीट बाहेर आल्यावर इथं तर त्यांचं. त्याच्यामुळे त्यांना आहे ना आत टाकलंय खायला. त्यांचं झालं का मग यांना सगळ्याला सोडतो. चला पळा. तिला बांधलेलं आहे. चला भाऊ आता राजहंसला कोंडलाय शेळ्याच्या खुरड्यात. तिकडे ते खातच नव्हते, तिकडे दिले आता पिल्लं सोडून. आता बाबाला घ्यायला चाललोय मी, कारण की जायचंय वगर घ्यायला. ऐ सकाळी लय अडवणी करीत होता, मग घेतलं पाणी मारून याच्या अंगावर. चांगला आता गार पाडला. चांगला गार पडला बाबा. चाल झाली. हा एवढं काढलंय आता. शेंगा, बीट आणि ही गवती चहा नगरला न्यायचं आहे. चला आता माझं पण आवरलंय, चहा घ्यायचा फक्त. निघालोय मी लगेच. मग आलं का गौरीन त्यांना धुवायचं आहे.
तुरटीच्या पाण्याने, कारण की ना तोंडावर लय माशा बसायला लागले त्यांच्या. राजहंसला भाई मम्मी तुझं झालं का? राजहंसला सोड बरं बाहेर, त्यांचं झालंय खाऊन आता. चला भाऊ आलो होतो पण इथं काय वगैरे दिसनात. बाब म्हणते थोड्या वेळ थांबू मग जाऊ. तर गाया बघू लांबूनच. केवढी? हा तेवढी दिसते ना. हिची काच बघा ना, हिची काच बघा ना. तिकडं म्हशी आहेत. बाजार नाही भरत एवढा, शेळ्याचा सुद्धा नाही भरत. शेळ्याचं ते तिकडं भरतोय, तिकडं गर्दी दिसा ना एवढी. क्रीत जवळ आली तर मरणाचा बाजार भरलाय भाऊ. शेळ्याचा तिकडून जरा कमीच वाटत होता, इकडून जरा जास्त वाटतोय. काय झालं त्याला? बापरे 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 बापरे, आज जायला चान्स नाही भाऊ आज. बाबांनी घेतलं आता इथं डायरेक्ट बसून. आता शेळी बाजारात जाऊन आलो तर माणसाची गर्दी जास्त आहे. आता कोणत्याच शेळ्या नव्हत्या भाऊ जास्त. आता इथं हळूहळू हळूहळू येऊ राहिल्यात. ते इथं आल्यात आता म्हशी, गर्दी व्हायला लागली थोडी थोडी आता. त्याला आल्यावर विचारू बघू काय सौदा जमला, चांगली बाबाला पटली तर घेऊ, नाहीतर निघाले आपले परत घरी. या गाईचा सौदा चालू आहे. आम्ही अजून वाट बघू राहिलोय, काय अजून कधी दिसना. बाब म्हणतात निघायचं का? म्हणलं थांबा थोड्या वेळ, याचा सौदा तरी बघू आपण. कशी आहे काय, कितीपर्यंत असं मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मीच ऐकलं नाही अजून. 55 ऐकलंय बरं का आकडा, पण मला नाही वाटत 55 ला असं. निघाले बाबा पण उठले आता. चला भाऊ आलोय आता घरी गवत घ्यायला. विषयात झालं की बाजारात त्याने इतक्या आल्या नव्हत्या म्हशी, आणि हे पण नव्हते, वाघारी पण नव्हते. त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊन दे पुढच्या बाजारात बघू. बाबा म्हणले इकडं कुठं ती भेटली ना तुला मग सांग. चला बघू. आणि शेळीचा बाजार मी तुम्हाला म्हणलं लय भरला, पण विषय आज झाला की मला तो लय दिसला बरं का. माणसात जास्त होती, शेळ्या कमी होत्या. आता पुढच्या आहे ना एखाद्या दिवस लय भरण, कारण की पुढच्या बाजारानंतर काहीतरी शुक्रवारी का शनिवारी ईद आहे. मग मागचा पुढचा बाजार आहे ना एक नंबर भरणार आहे. तेव्हा जाऊन बघू आपण काय काय नाही. चालली भाऊ दिंडी, लई छोटी दिंडी आहे, 10-15 लोक आहेत. चला पण आता मी गवत घेतो. मला थोडा आहे ना हिरवा चारा घ्यायचा आहे, हे लाल गवत घ्यायचं आहे. कुट्टी करून देतो टाकून. मग ऊन झालं का मग घराच्या बाहेर निघू नाही वाटत, कारण की लय जबरदस्त ऊन पडतंय. मी पण आहे ना हाफ चड्डी घालून आलोय भो. मरणाचं कापत आहे गवत लई. चला इथं तर लईच काढ आहेत भो, दसरथ घासत जास्त इथं. चला आता आणलंय हिरवं आणि लाल गवत, त्याच्यात थोड्या दसरथ घासाच्या बी काड्या आल्यात बरं का. करू कुट्टी सगळी आता, बाबांनी धरलंय. चला आता करू मस्त पैकी. या मोठ्या शेळीला टाकलं नाही तिथं झालं भाऊ चालू. तिथे सपाट करून टाका, ही सांडल्याशिवाय राहणारच नाही. हिला इथं बांधूनच टाकतो. चला भाऊ टाकलंय आता गौरीला, पण ते कोंबड्या काही खाऊन देत नाहीत भाऊ, लईच खाली सांगते त्यात सगळं. हा राजहंसच्या मादाला ऐका नाही काय खायला. तिथं मस्त बसली एकदम. तिथं कोंडलेत. पप्पांनी सोडलं होतं बरं पाण्यात त्यांना, पण आता परत सोडावं काय माहिती, ऊन पडलंय त्याच्यामुळं. इकडं बी झालंय आता आवरून. पप्पा म्हणून राहिले इथं राजहंसला घर करायचं. आता बघू कसं करायचं काय नाही, कारण की ना तिथं लय घाणवास येतोय आणि ते ओलच राहतंय. तिथं हवा लागा ना ऊन लागा, त्याच्यामुळे सुकत पण नाही. ते राजहंस आणि बदकं पाण्याशिवाय कुठं जात नाही, त्यांना पाणी लागतच. बघा आता तिथं थोडं पाणी ठेवलं तर कसे पाण्यावर तुटून पडले सगळे. सोडले आता बदकं पाण्यात. आम्ही पाथर्डीलाच ठेवली, उद्या येईन घेऊन असं म्हणलेत बाबा.
झाले नाही का अजून? बाजार नाही भरत शेवगाचा चांगला नाही भरत बाजार. बाजार 4 बैल 2-4 गाय पहिलं काय बाजार भरायचा. ही म्हातारी काय झाली बाबांची, त्याच जागेवर घ्यायची बाबांना. आता एक ती बसूनच राहते, उठत नाही काय नाही. इथं तुरीच आहे भाऊ सगळं. चला आता आता कडकच आहेत बाबा अजून. किती दिवस भिजत येत असे. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.